आगामी 2 दिसंबर को पालघर में चुनाव होना तय है। ऐसे में नगर परिषद के चुनाव सर्वत्र जिले भर में, चाहे वो डहाणू की बात हो, पालघर की बात हो या जवारवाड़ा की बात हो। अभी इस समय हम पहुंचे हुए हैं पालघर के शहर में। लगातार जो हर पार्टी पक्ष के उम्मीदवार दमखम लगा रहे हैं, जमीन स्तर पर अपने प्रचार प्रसार में जुटे हुए हैं। अभी हम पहुंचे हुए ऐसी प्रचार सभा में भाजपा के जो उम्मीदवार हैं, जो नगर सेवक पद के लिए खड़े हुए हैं, उनसे बात करें किस विषय को लेकर वो पालघर के विकास के लिए, पालघर के जनता के बीच में उतरे हुए हैं, किस तरीके का कुछ मैसेज है, काय आपण बोलणार. यंदा 2000च्या निवडणुका पार पडणार आहे. कुठला विषय घेऊन आपण जनता समोर फिरताय? आम्ही आधी मी अक्षय संख्ये आणि गीता पिंपळे मॅडम आधी पण आम्ही नगरसेवक या प्रभागाचे होतो आणि या प्रभागामध्ये आम्ही विकास कामं केलेली आहेत, आम्ही रस्त्याची कामं केलेली आहेत, आम्ही गटारी बनवलेले आहेत, आम्ही लोकांना सुशोभीकरणाच्या दृष्टीने गार्डन बनवून दिलेले आहेत. तर आमचा नक्की ठाम विश्वास आहे की साईनगरची जनता, आज जो आमच्याबरोबर हा क्राऊड आहे, क्राऊड बघून आम्हाला नक्कीच सांगायचं आहे की साईनगरची जनता किंवा आमच्या प्रभाग क्रमांक 10ची जनता, वृंदावन पार्कची जनता आम्हाला भरघोस मताने पुन्हा निवडून देईल आणि विरोधकांचे डिपॉझिट गुल करेल, याची आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे. हे विश्वास, हे कॉन्फिडन्स भाजपा आहे म्हणून आहे की तुम्ही काम केल्याची पोस्ट तुमच्याकडे आहे? भाजपा एक पार्टी म्हणून आमच्या बाजूने भक्कमपणे उभी आहे, याचा आम्हाला अभिमान तर आहेच. पण भाजपा बरोबर राहून त्यांनी आम्हाला जे आमच्या विकास कामामध्ये जे आम्हाला समर्थन दिलं, आम्हाला सपोर्ट केलेला आहे, त्याच्याच जीवावर आम्ही हे सर्व कामं केलेली आहे. त्यामुळे एक लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही दोघे आणि आम्हाला मिळालेली साथ, ह्या दोघांचं एक मिश्रण म्हणून आम्ही नक्कीच या निवडणुकीत भरघोस मतांनी जिंकू, याची आम्हाला खात्री आहे. मॅडम, आपण आधीही नगरसेवक होता, तो एक आपल्याकडे अनुभव आहे. यंदाही आपण उभे आहात. कशा प्रकारे आपण या वर्षी पुन्हा रणनीती? कसं आहे की आम्ही कामं केलेली आहेत मागच्या 5 वर्षामागे, आणि जे काही समस्या आहेत त्या पालघरच्या ह्या प्रभागाच्या त्या आम्हाला माहिती आहे. तसे रस्ते आम्ही केलेले आहेत. आता पुन्हा आम्ही हा रस्ता पुन्हा करतोय साईनगरचा. तो आता या 2 महिन्यामध्ये आम्ही रस्ता पूर्ण करणार आहोत. या जिल्हा वार्षिक नियोजनातून आम्हाला हा निधी सुद्धा आम्हाला पालकमंत्री गणेश नाईक साहेब यांनी प्राप्त करून दिलेला आहे. आता तेही काम या 2 महिन्यात पूर्ण होणार. म्हणजे अजून गटारीच्या समस्या आहेत त्याही कुठे ज्या ठिकाणी गटारीच्या समस्या आहेत त्याही आम्ही पूर्ण करू. अजून पाण्याच्या समस्या आहेत, मग घराघरामध्ये पाणी जात नाहीये, तर ते पाणी कसं आपल्याकडे फोर्सफुली येईल तर त्याकडे आम्ही लक्ष देऊ. आणि भूमिगत गटार पुढे आमचा काही विषय आहे, जर त्याच्यामध्ये जर आम्ही कार्यरत झालो आणि तिथे सक्सेसफुल झालं तर मला वाटतं आमचं एक नवीन विजन पूर्ण होईल. बिलकुल. या 2 तारखेला आपण जनतेला काय आव्हान करणार, कशा प्रकारे तुमचे उमेदवार युतीचे पण समोर तुमच्या रिंगणात उभे आहेत, तर जनतेला जे तुम्ही बघत आहात तुम्ही काय आव्हान थोडक्यात करणार? जनतेला आमचं फक्त एवढंच आव्हान आहे की गेल्या 5 वर्षात जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा आम्ही पूर्ण प्रमाणात प्रयत्न केलेला आहे आणि काहीरित्या आम्ही यशस्वी सुद्धा झालेलो आहोत. तर जनतेला आमची फक्त एवढीच अपील आहे की आमच्या सकट आमच्या नगराध्यक्ष पदाचे आमचे जे उमेदवार आहेत कैलास मात्रे साहेब, यांना सुद्धा कमळासमोर बटन दाबून भरघोस मतांनी निवडणूक जिंकून द्या. आणि आमची पूर्ण पालघर शहरामध्ये जेवढे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत त्यांना सुद्धा भरघोस मतांनी निवडून द्या. आम्ही एक टीम वर्क म्हणून पालघरमध्ये एक चेंज हवा आहे आणि तो चेंज झाल्यानंतर पालघरचा विकास जो गेल्या 25 वर्षात आपण बघताय तो आपण विकास नक्कीच येत्या 5 वर्षात नक्कीच तुम्हाला वेगळा पालघर बघायला भेटेल भारतीय जनता पक्षाच्या मार्फत. बिल्कुल। तो ऐसे में पालघर नगर परिषद के चुनाव 2 तारीख को होना तय चुका है। 3 को नतीजे आएंगे। सर्वत्र निगाहें टिकी हुई है तो पालघर की सीट पर और डहाणू की सीट पर। अब इन दोनों प्रमुख सीटों पर किस पार्टी किस व्यक्ति का परचम लहराता है, यह तो ठहराने वाला वक्त बताएगा। पालघर के नगर सेवक, नगर अध्यक्ष के रूप में आप किसको अपना उम्मीदवार चाहते हैं, कमेंट बॉक्स में लिख के बताइए। इस वीडियो को शेयर करिए और देखते रहिए न्यूज़।